आपला आवाज कोकण 24 तास। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात खरीप हंगामात उत्पादित करण्यात आलेल्या भात बियाणाला राज्यासह राज्याबाहेरही मोठी मागणी वाढली आहे। केंद्रात यंदा एकूण 281.10 क्विंटल भात बियाणाचे उत्पादन झाले असून त्यापैकी तब्बल 265 क्विंटल बियाणाची विक्री झाली आहे। यामध्ये रत्नागिरी 8 या वाणाला सर्वाधिक 150 क्विंटल मागणी मिळाली असून रत्नागिरी 1 ची 81 क्विंटल, रत्नागिरी 6 ची 37 क्विंटल तर रत्नागिरी 7 ला भाताची 9 क्विंटल विक्री झाली आहे। रत्नागिरीतील या भात बियाणाला जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली तसेच राज्याबाहेरील वाराणसी आणि गोवा येथूनही मोठी मागणी नोंदवली जात आहे। कोकणातील भात बियाणाच्या गुणवत्तेमुळे संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक होत आहे। संशोधन केंद्र शिरगाव येथून खरीप 26 साठी 281.10 क्विंटल बियाण्याची उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामध्ये मेजर रत्नागिरी 8 वाटा आहे 151 क्विंटलचा। त्यानंतर रत्नागिरी 1 हा 68 क्विंटल आपण बियाणं इथून उपलब्ध करून देतोय। त्यानंतर 37 क्विंटल हा रत्नागिरी 6चं बियाणं उपलब्ध करून देतोय। रत्नागिरी एरियामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये विशेषतः रत्नागिरी 6 ही व्हरायटी अतिशय चांगल्या प्रकारे चालते। त्यानंतर सिंधुदुर्ग एरिया किंवा ज्यांचे महान भाताचे क्षेत्र आहे त्याकरिता रत्नागिरी 8 ही व्हरायटी अतिशय उपयुक्त अशी आहे। मागील हंगाम थोडासा कठीणच गेला, 2 वेळा जो पाऊस आला त्यामुळे बीजोत्पादन किंवा शेतीला मार बसलेला आहे, परंतु पुढील हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला राहील अशी आपण अपेक्षा करू शकतो। तर 400 किलो लोड करायचं आहे आता। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।